तर नमस्कार सर्वांना. तर आज मी तुम्हाला सिंपल प्लाझो कशा पद्धतीने रेडी झालेला आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर तो आहे हा वाला. हा पाहू शकता, याला पूर्ण इलास्टिक दिलेला आहे आणि घातल्यानंतर ना ह्याचा लुक हा एकदम जे आपली सिंपल पॅन्ट असते त्यासारखाच येत असतो. हे बघा, हा अशा पद्धतीने हा मी प्लाझो रेडी केलेला आहे. याची ही बॅक साईड आहे आणि ही फ्रंट साईड आहे. तर घातल्यानंतर पाहू शकता याचा हा लुक कसा आला आहे. एकदम पॅन्ट सारखा, जी नॉर्मल पॅन्ट असते त्या पद्धतीने याचा लुक आलेला आहे. पॅन्ट आणि प्लाझो याच्यामध्ये जास्त फरक वाटतच नाहीये आणि फक्त एवढंच की त्याचा घेर जास्त आहे, पॅन्ट पेक्षा घेर जास्त आहे. बघू शकता नॉर्मल असा घेर आहे आणि या पद्धतीने दोन साईडला दोन्ही पॉकेट अटॅच केलेले आहेत. त्याच्यामुळे याचा लुक तो खूपच छान आलेला आहे आणि एकदम कम्फर्टेबल बसलेली आहे पॅन्ट. बघू शकता अजिबात त्रास नाहीये. तर तुम्हाला असे जर प्लाझो शिकायचा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. नक्की मी तुमच्यासोबत याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी शेअर करेल. पण त्यासाठी तुम्हाला मला कमेंट करावे लागेल की आम्हाला हा प्लाझो शिकायचा आहे. खूप सोपा आहे, कटिंग पण सोपी आहे आणि स्टिचिंग पण खूपच सोपी आहे. बघू शकता पॉकेट तुम्हाला इनविजिबल भेटेल, तुम्हाला कळणार पण नाही की इथे पॉकेट लावलेलं आहे. बघू शकता याही साईडचं आणि या पण साईडला समजणार पण नाहीये की पॉकेट आहे म्हणून. इतकं फिनिशिंगमध्ये तुम्हाला असं पॉकेट लावायला पण आलं पाहिजे. मस्त.